अतिशय चांगली स्पर्धा आपण त्या ठिकाणी मैदानात बघायला मिळालेली आपल्याला या आजच्या दिवसात संपूर्णपणे आजच्या दिवसामध्ये ज्या स्पर्धा मॅचेस झालेल्या आहेत ती प्रत्येक मॅच कोणतीही प्रकारे एकतर्फी मॅच अशी झालेली नाही आहे। तर प्रत्येक मॅचमध्ये आपण बघितलं टफ फाईट पद्धतीची मॅच झाली होती। या ठिकाणी आपण बघतो चौल चॅलेंजर सचिन राहुल पुरस्कृत चौल नागाव चॅलेंजर एक अतिशय जबरदस्त अशी परफॉर्मन्स जोडी त्यांच्यामध्ये मैदानात आपण उतरलेले बघतोय। आदित्य घरत आणि त्याचा साथीदार आहे प्रमोद राऊत। आपण या स्पर्धेमध्ये बघतो रोनित राजेश नाखवा हा या स्पर्धेमध्ये खेळत आहे। त्यांचे पिताश्री सुद्धा त्यांच्या समवेत आलेले आहेत। राजेश नाखवा एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू प्रदीप स्पोर्ट्स साखर या संघातील एक दर्जेदार खेळाडू आहेत। मी त्यांना विनंती करतो की आपण येऊन त्या ठिकाणी सभामंडपात येऊन आपण अस्तनस्त व्हायचं आहे। राजेश नाखवा एक अतिशय उत्कृष्ट असा व्यक्तिमत्व आणि अतिशय उत्कृष्ट असा अष्टपैलू खेळाडू, फलंदाजी गोलंदाजी याच्यावर त्याची संपूर्णपणे मदार असणारा हा खेळाडू। मी त्याला विनंती करतोय आपण येऊन या ठिकाणी आसनस्थ व्हायचं आहे अतिथी कक्षामध्ये घेऊन चलतो मैदानात। माणसांना विनंती करतोय सामना त्वरित चालू करायचा। आपण या ठिकाणी मैदानामध्ये मागच्या दोन्ही मॅचेस आपण बघितल्या होत्या ज्या वेळेला दोन्ही संघ पराभूत झाले, परंतु त्याने प्रत्येक वेळेला अतिशय तोडीस तोड अशी खेळ करून दाखवली होती दोन्ही संघांनी आणि शेवटच्या क्षणी त्यांचे निसटते पराभव झाले स्वीकारावे आले होते दोन्ही संघांना। परंतु त्याचा वचपा कोणता संघ फेडतोय आणि पुढच्या फेरीत प्रवेश करतो ते बघायचं आहे। कारण पुढच्या फेरीत प्रवेश करण्यासाठी त्यांना आणखी एक जो जिंकणारा संघ आहे त्याला पुढच्या फेरीत अजून 2 हात करावे लागणार आहेत दुसऱ्या प्रतिस्पर्धी संघासाठी आणि यामधून जो संघ हारेल त्याला मात्र या स्पर्धेतून आपला गाशा गुंडाळावा लागेल। पहिलं षटक घेऊन येतो निशांत कडवे, समोर फलंदाज आदित्य खरत। पहिला चेंडू बॅकफुटवर येतो, चेंडू मारण्याचा जर करतो, चेंडू अतिशय चांगली फेकी या ठिकाणी पंच दर्शवतात इट्स अ रिव्ह्यू। थर्ड अंपायरकडे चेंडू सोपवला जातोय। पहिल्या चेंडूवर आपण बघतोय कशमकश बघायला मिळते। पहिला चेंडू बॅकफुटवर आला होता आदित्य आणि चेंडू फिरकावून दिला, मारण्याचा प्रयत्न केला होता। चेंडू बॅटची एज घेतली आणि चेंडू गेला होता तो मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आणि मिड विकेटला जो क्षेत्ररक्षक होता जो स्क्वेअर लेगच्या रिजनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात झाला होता त्यांनी चेंडू उचलला मिड विकेटच्या क्षेत्रात जाऊन आणि तो फेकला होता एष्ट्यांच्या वेगाने आणि एष्ट्यांचा देखील वेध झाला होता। त्या दरम्यान पंचांनी थर्ड अंपायरकडे दाद मागितलेली आहे। आपण बघणार आहोत पंचांचा इशारा काय येतो थर्ड अंपायरचा। पहिल्या चेंडूवर आपण बघतो कशमकश निर्माण झालेली आहे, सुरुवात झालेली आहे ती अतिशय एक जबरदस्त लढतीला, कारण नॉकआउट स्पर्धा असणार आहे, नॉकआउट खेळ असणार आहे या मॅचमध्ये। आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं होतं तर पहिले 2 संघ जे क्वालिफाय झालेले आहेत नॉकआउट स्पर्धेसाठी ते म्हणजे रायगड डायनामोज पेझारी आणि दुसऱ्या मॅचमध्ये आपण बघितलं दुसरा स्पर्धा विजेता झालेला आहे संघ म्हणजे जो क्वालिफाय झालेला आहे नॉकआउट स्पर्धेसाठी तो म्हणजे युवराज 11 थर्ड। हे 2 संघ पहिले गेलेले आहेत, आणखी 2 संघ कोणते असतील हे आपल्याला थोड्या वेळात समजेल। आपण बघतो पहिल्या चेंडूवर आदित्य मात्र धावचीत होऊन तंबूत परतोय। थर्ड अंपायरने दर्शवलं की इट्स रनआउट, पहिलाच धक्का बसतोय। नवीन वन डाऊन बॅट्समॅन येतोय आकाश तवसाळकर, ज्याने मागच्या मॅचमध्ये अतिशय जबरदस्त अशी गोलंदाजी केली होती। फलंदाजीच त्याला थोडंसं अपयश आलं होतं, परंतु गोलंदाजीमध्ये त्याने ते अपयश भरून काढलं होतं। महाशिवरात्री चषक जी मानाची स्पर्धा आहे आपल्या अलिबाग तालुक्यामधील एक जबरदस्त अशी आगळी वेगळ्या स्पर्धा आहे आणि मानाची स्पर्धा आहे आणि संपूर्णपणे ओपन असणाऱ्या स्पर्धेमध्ये आकाश तवसाळकरने मॅन ऑफ द सिरीजचा पुरस्कार पटकावला होता। दरम्यान निशांत कडवेला बघतो राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा। डावखुरा फलंदाज प्रमोद राऊत या ठिकाणी फलंदाजी करतोय, बॅटची एज घेतोय, चेंडू जातोय तो शॉट फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात करण्यात आला होता। 1 धाव मात्र मिळते फलंदाज प्रमोद राऊतला। प्रमोद राऊत मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं काहीसा अपयशी ठरला होता फलंदाजीमध्ये, कारण प्रमोद राऊतकडून नेहमी श्रावणी स्पोर्ट्स चौल या संघाला त्याच्याकडून खूप मोठ्या अपेक्षा असतात, परंतु पहिल्या मॅचमध्ये अपयशी ठरल्यावर ती कसर तो या मॅचमध्ये भरून काढतोय का ते बघायचं आहे। परंतु निशांत कडवे पहिल्या 2 चेंडूचा आपण त्याचा खेळ बघितला, गोलंदाजी बघितली तर अतिशय जबरदस्त गोलंदाजी केली आहे। कोणत्याही प्रकारे मोठा स्ट्रोक्स लगावला जाणार नाही, सर्कलच्या बाहेर चेंडू जाणार नाही याची त्यांनी दक्षता घेतलेली आहे।
अतिशय चांगला चेंडू, फलंदाज जागेवरून मारण्याचा प्रयत्न करत होता आकाश, परंतु चेंडूच्या टप्प्यापर्यंत तो पोहोचू शकलेला नाहीये आणि चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात जाऊन विसावलेला आहे. कोणत्याही प्रकारे धाव निघत नाहीये या चेंडूवर. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज होतोय. या वेळेला हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न करतोय आणि यशस्वी सुद्धा ठरते हेलिकॉप्टर. काऊ कॉर्नर मध्ये चौकार. क्या बात है, बहुत बढ़िया गेंद थी, लेकिन ऑफ स्टंप के बहुत बाहर थी गेंद. पंचांचा इशारा तो या ठिकाणी वाईड बॉल. एक अवांतर धावसंख्येत भर होते. धावसंख्या होती ती 6 धावा. आपण बघितलं मगाशी जो चौकार लागला होता तो या स्पर्धेमधील 35वा चौकार होता आणि हा जो वाईड बॉल पडलाय आणि ह्या स्पर्धेतील 26वा वाईड बॉल आहे. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा निशांत कडवे. आहा, क्या बात है, अतिशय जबरदस्त स्ट्रोक्स. चेंडू जातो काऊ कॉर्नरच्या टाक्यावरून एक झणझणीत षटकार. या चेंडूवर सुद्धा आपण बघतो की एक दर्जेदार स्ट्रोक्स बघायला मिळते. चेंडू जातो डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्रीच्या बाहेर. झणझणीत खणखणीत चौकार. पहिल्या षटकाचा खेळ बघितला तर पहिले 2 चेंडू अतिशय जबरदस्त पद्धतीने टाकले होते, परंतु शेवटच्या 3 चेंडू आपण बघितले. पहिल्या 3 चेंडूंमध्ये फक्त 1 धाव खर्च केली होती आणि शेवटच्या 3 चेंडूर बघितलं निशांत कडवेकडून आपण तर तब्बल 15 धावा खर्च केल्या गेल्या. म्हणजे पहिल्या षटकात तब्बल 16 धावा खर्च होतात. जास्त टाइम अप करायचा नाही, पंच जरा फास्ट करायला सांगा त्यांना. 16 धावा आपण बघतोय. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय. अतिशय जबरदस्त बॅटिंग बघायला मिळाली आपल्याला नंतरच्या 3 चेंडूंवर. आकाश का पहिला चौकार बघितला आपण, काय सुंदर चौकार लागावला होता. हेलिकॉप्टर उडवलं होतं त्यांनी काऊ कॉर्नरच्या रोखामध्ये. नंतर ओव्हर पिच पद्धतीचा चेंडू होता, त्याला पण भिरकावून दिलं, काऊ कॉर्नरचीच दिशा दाखवली. आणि जो तिसरा शेवटच्या चेंडूवर आपण चौकार बघितला तो डीप एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्रामध्ये त्याने एक दर्जेदार स्ट्रोक बघायला मिळाला होता. एका षटकाची समाप्ती झाली. धावसंख्या झाली ती 16 धावा. दुसरं षटक आपण बघतोय. गोलंदाजीसाठी येतोय ओमकार कडवे. प्रमोद राऊत अतिशय एक जबरदस्त होनहार असा खेळाडू. श्रावणी स्पोर्ट्स चौलची कित्येक वर्ष त्यांनी धुरा सांभाळली, पण आज मात्र काहीसं त्याला अद्यापही लय प्राप्त झालेली नाही या मैदानामध्ये. पहिला चेंडू बघितला ओमकार कडवेचा. ओमकार कडवेने ज्या पद्धतीने मागच्या मॅचमध्ये गोलंदाजी केली होती त्याचाच कित्ता गिरवत त्याने पहिला चेंडू टाकला होता. जखडून ठेवलं थोडंसं ते प्रमोद राऊत सारख्या फलंदाजाला. अतिशय जबरदस्त अशी गोलंदाजी मागाच्या मॅचमध्ये केली होती. प्रमोद राऊतला अद्यापही सूर गवसलेला नाहीये. जर त्याला सूर गवसला तर मात्र समोरच्या गोलंदाजांना तो सळो की पळो करून सोडतो. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर आलेला आहे ओमकार. यावेळेला टप्पा पाण्याचा काहीसा उसळी घेतोय आणि पुन्हा एकदा चेंडूत झेल देऊन परततोय माघारी प्रमोद राऊत. बॅक टू द पॅव्हेलियन. डीजे धन्यवाद डीजे. दुसरा हादरा बसतोय तो चौल चॅलेंजर नागाव या संघाला. दुसरा फलंदाज बाद झालेला आहे. तब्बल धावसंख्या आपण बघतोय 16 धावांवर. 16 धावांवर दुसरा फलंदाज बाद झाला. नवीन येते दुसरा फलंदाज बाद झाल्यानंतर फलंदाज तो म्हणजे अजय चौलकर. डावखुरा एक दर्जेदार अष्टपैलू खेळाडू. विजय मार्तंड थेरोंडा
श्री गणेश थेरोंडाचा हा खेळाडू अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स दाखवतोय. महाशिवरात्री चषकामध्ये सुद्धा त्याने मागच्या 2 वर्षांपासून अतिशय चांगली कामगिरी केली होती आणि आज मागच्या मॅचमध्ये बघितलं होतं काय जबरदस्त अशी गोलंदाजी केली होती. अतिशय टर्निंग पॉईंट्स गोलंदाजी केली होती त्यांनी. ज्या वेळेला शेवटच्या षटकामध्ये 12 चेंडू 23 धावांची आवश्यकता होती आणि त्यावेळेला फक्त आणि फक्त 1 धाव खर्च केली होती अजय चौलकर याने. आज बॅट आणि मागच्या मॅचमध्ये बॅटिंगमध्ये सुद्धा त्यांनी परफॉर्मन्स चांगला दाखवला होता. एक षटकार ठोकलेला होता आणि आज त्या फलंदाजीची पुन्हा एकदा या मॅचमध्ये गरज आहे. ओमकार कडवे गोलंदाजी सज्ज. अतिशय चांगला चेंडू होता. अप्रतिम असा चेंडू, भेदक चेंडू होता. आकाश तवसाळकर सारख्या कसलेल्या फलंदाजाला सुद्धा बांधून ठेवणारा चेंडू होता. ब्लॉकमध्ये टाकलेला हा चेंडू. कोणत्याही प्रकारे धाव मात्र मिळत नाहीये. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे ती 1-2 गडी बाद 17 धावा 16 धावा 16 रन्स फॉर लॉस ऑफ 2 विकेट. सेकंड ओव्हर इन प्रोग्रेस. निर्धारित 4 षटकांचा हा सामना असणार आहे. नॉकआउट पद्धतीचा हा सामना आहे. अस्तित्वाची लढाई असणार आहे. पुन्हा एकदा अतिशय अप्रतिम असा चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा बाहेर निघतोय. फलंदाज भुचकळात पडतोय. कशा पद्धतीने खेळायचं, चेंडू मारायचा की सोडायचा ह्या द्विधा मनस्थितीमध्ये येऊन ठेवला होता फलंदाज आणि शेवटच्या क्षणाला चेंडू सरळ यष्टिरक्षकाच्या हातामध्ये स्थिरावतोय. फलंदाज भुचकळात पडल्यानंतर चेंडू निर्धाव जातोय. निर्धाव चेंडूची सांगता होते. या ठिकाणी धावसंख्या स्थिर आहे. अतिशय सुरेख गोलंदाजी बघायला मिळते. 4 चेंडू या ठिकाणी गोलंदाजी केली या गोलंदाजाने आणि एकही धाव अद्यापही खर्च केलेली नाही. या वेळेला मात्र लोअर फुलटॉच पद्धतीचा चेंडू खणून काढतो. चेंडू जातो तो लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळते फलंदाजाला आणि 1 धाव मिळते आकाश तवसाळकरला. या आकाश तवसाळकरच्या एकेरी धावांबरोबर संघाची धावसंख्या होती ती 17 धावा. दुसऱ्या षटकातील 1 चेंडू येणं बाकी असताना धावसंख्या ती 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आणि काय गोलंदाजी केली या गोलंदाजाने. अफलातून गोलंदाजी केलेली आहे. प्रत्येक चेंडूला अतिशय चांगल्या प्रकारे टप्प्यावर गोलंदाजी करतोय. काही चेंडू खोलात टाकतोय तर काही चेंडू गुडलेन स्पॉटवरून चेंडू वळवतोय. फलंदाज अतिशय भुचकळ्यात पडतात. अजय चौलकरसाठीचा पुढचा चेंडू. यावेळेला सुद्धा चेंडूवर मारण्याचा प्रयत्न करतो. चेंडू काही काळ हवेत राहतो. 1 धाव मिळते. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक थोडासा फंबल होतोय परंतु दुसरी धाव काढण्याचा प्रयत्न केला जातो का बघायचा आहे. दुसरी धाव काढण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता परंतु क्षेत्ररक्षकांकडून अचूक चांगली क्षेत्ररक्षण अचूक टायमिंग होते क्षेत्ररक्षणाचं थ्रोचं आणि 1च धाव्या चेंडूवर सुद्धा मिळते. अतिशय सुरेख षटक, अतिशय जबरदस्त असं षटक आणि हे षटक जर तुम्हाला आवडलेलं असेल तर नक्कीच टाळ्या जायला पाहिजे कारण या मोठ्या फटक्यामध्ये मारण्यामध्ये षटकांमध्ये फक्त 2 धावा खर्च केली जातात आणि एक महत्त्वपूर्ण फलंदाजाला सुद्धा माघारी पाठवलं जातंय. ओमकार कडवेची ही एक अतिशय जबरदस्त षटक संघाला लाभते. कारण 11 झारखंड संघाला प्रथम क्षेत्ररक्षण करताना नाणेफेक जिंकल्यानंतर त्यांच्या संघाचा हा कर्णधार पहिल्या षटकात काहीसा फेल गेल्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये मात्र चांगलं कमबॅक करतोय संघ. 2 षटके पूर्ण. धावसंख्या आहे ती 18 धावा. उर्वरित 2 षटकांसाठी मी घेऊन चलतोय आमचे साथी समालोचक यंगस्टार यश मापगावकर यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद सर. निश्चितपणे आपण हा सामना अनुभवतोय. खऱ्या अर्थानं आजचा रजनी क्रिकेटचा ही स्पर्धा आणि या स्पर्धेला खऱ्या अर्थानं सर्व खेळाडूंनी 4 चांद लावलेत असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही आहे. यानंतर आपल्याला आणखीन 2 उर्वरित सामने जरूर खेळवायचे आहेत. खऱ्या अर्थानं करो और मरो अशी सिच्युएशन मैदानावरती पाहायला मिळते. 2 षटकांमध्ये धावफलकावरती आपण धावसंख्या पाहिली तर आतापर्यंत 2 षटकं पूर्ण 18 धावा धावफलकावरती आल्यात आणि खऱ्या अर्थानं गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज मैदानावरती येतोय. यावेळेस आपण पाहतोय पडल्यानंतर चेंडू जरूर ऑफस्टिकच्या बाहेर जातोय. यस इट इट्स ऑन वाईट. धावफलकावरती नोंदवली जाणारी अवांतर स्वरूपामधील धाव जरूर आपण पाहिली. खऱ्या अर्थानं या षटकामध्ये पहिला चेंडू आपण पाहिला तो नियंत्रणाबाहेरचा पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला. यावेळेस आपण पाहतोय अंडरराईज खेळण्याचा प्रयत्न जरूर केला. 1 धाव जरूर पूर्ण करतोय. जोपर्यंत क्षेत्ररक्षण केलं जात आहे धावफलकावरती पुन्हा एकदा आपण पाहतोय एकेरी धावांपासून वंचित राहताना पाहायला मिळत नाहीये. आदित्य गाडगे गोलंदाजी करण्यासाठी आला. पहिल्या सामन्यामध्ये त्याने जबरदस्त गोलंदाजी केली होती आणि खऱ्या अर्थानं आपल्या संघाला जर जिंकवायचं असेल तर खऱ्या अर्थानं आपलं 100% योगदान देणं हे मैदानावरती गरजेचं ठरणार आहे. यावेळेस मात्र मोठा फटका पाहायला मिळाला. यस इट इज इट्स ऑन अ 6 ह्यूज 6. कम ऑन डीजे.
थँक्यू सो मच डीजे मास्टर. काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर आलेला हा षटकार आपण पाहतोय. जर्सी क्रमांक 10 द गॉड ऑफ द क्रिकेट सचिन तेंडुलकर यांचा जर्सी क्रमांक, ज्यांच्या नावावरती 100 सेंचुरीज लगावण्याचा रेकॉर्ड आणि खऱ्या अर्थानं वयाच्या 16व्या वर्षी ज्याने क्रिकेटमध्ये पदार्पण केलं असे सचिन रमेश तेंडुलकर. यावेळेस आपण पाहतोय खोलवर टाकलेला चेंडू जरूर पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षण होताना आपण पाहतोय, पण त्यावेळेस दोन्ही फलंदाजांमधील असलेली चुणूक ही मैदानावरती पाहायला मिळते. चांगलं कोऑर्डिनेशन, चांगला सहयोग यावेळेस मैदानावरती पाहायला मिळालाय. धावफलकावरती आपण पाहतोय एका षटकारानंतर निश्चितपणे एकेरी धाव मैदानावरती पुन्हा एकदा पाहायला मिळते. 27 धावा धावफलकावरती लागल्या. तिसरं षटक मैदानावरती सुरू असताना यावेळेस मात्र फलंदाज बाद झाला. बॅक टू द पवेलियन. मोठी विकेट. निश्चितपणे आपण पाहतोय नवीन फलंदाज मनीष मोकल हा मैदानावरती आलेला आपण पाहतोय. मॅन फ्रॉम हशिवरे, जबरदस्त खेळाडू आहे. अष्टपैलू खेळाडूंच्या लिस्टमध्ये ज्याचं नाव अग्रक्रमी घेतलं जाईल असा खेळाडू. खऱ्या अर्थानं गेल्या काही वर्षामध्ये ज्याला रायगड प्रीमियर लीगमध्ये देखील त्याचं सिलेक्शन झालं होतं. निश्चितपणे एक चांगला खेळाडू मैदानावरती पाहायला मिळतोय. आणि अशा वेळेस गोलंदाजी करत असताना निश्चितपणे कमबॅकचं बिगुल वाजवलंय. एक विकेट जरूर आपल्याला पाहायला मिळते. आदित्य घाडगेच्या नावावरती अवांतर चेंडू जरूर पाहायला मिळाला होता. यावेळेस मात्र आपण मैदानावरती चित्र पाहतोय. झेल सोडला गेलाय. थर्ड अंपायर कडे जरूर पाचारण केलं गेलंय, पण निश्चितपणे झेल झाला असता तर मैदानावरती चित्र काही वेगळं असतं. संधी जरूर पुन्हा एकदा मिळाली, मात्र यावेळेस पुन्हा एकदा चेक केलं जाईल. निश्चितपणे विचार विवरण केलं जाईल आणि यावेळेस मैदानावरती निश्चितपणे आपण पाहतोय नॉटआउटचा इशारा जरूर झालाय आणि अशा वेळेस पुन्हा एकदा खेळाला सुरुवात होईल. धावफलकावरती आपण पाहतोय 28 रन ऑन स्कोरबुक. आदित्य घाडगे द यंगस्टर. यावेळेस आपण पाहतोय अगदी हेलिकॉप्टर वन बाउन्स सीमा रेषेच्या बाहेर चौकार. थँक्यू सो मच डीजे मास्टर. आधीच्या चेंडूवरती आपण पाहायला जरूर हेलिकॉप्टर पाहायला मिळतोय. महेंद्रसिंग धोनी यांनी हा स्ट्रोक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणला, पण संतोष लाल हा त्याचा मित्र ज्याने त्याला हा स्ट्रोक खेळायला शिकवलं होतं. खऱ्या अर्थानं पडद्यामागचे कलाकार जरूर दिसत नाही. त्याचप्रमाणे आपण हे जे मैदान पाहतोय त्या मैदान उभारण्यामध्ये ज्या सर्वांचं योगदान आहे ते खऱ्या अर्थानं पडद्यामागचे कलाकार आहेत. आणि ज्या पद्धतीने त्याने हे मैदान आखण्यासाठी जी मेहनत घेतली त्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. निश्चितपणे खऱ्या अर्थानं त्यांनी त्यांचं 100% योगदान दिलंय. त्यामुळेच हे मैदान आपण पाहतोय. ज्या स्पर्धेसाठी सर्वांची मेहनत आणि या मेहनतीचा रंग आपण आज पाहतोय रजनी क्रिकेटमध्ये. 3 षटकं आपण पाहिली तर खऱ्या अर्थानं पहिल्या षटकामध्ये निशांत कडवे 16 धावा खर्च केल्या. त्यानंतर आपण पाहिलं ओंकार कडवेचं ते षटक, मात्र 2 धावा देत 1 विकेट प्राप्त केली. त्यानंतर आदित्य घाडगे द यंगस्टर त्याने 14 धावा दिल्या आणि 1 विकेट तशा नावावरती पाहायला मिळतंय.
या इनिंगमधील अंतिम षटकाला जरूर सुरुवात केली जाईल आणि खऱ्या अर्थानं गोलंदाजी धुरा सांभाळण्यासाठी कर्णधाराने विश्वास ज्याच्यावरती व्यक्त केला असा गोलंदाज आपण पाहणार आहोत. सुशील मात्रे गोलंदाजी मार्कवरती सज्ज झाला. पहिल्या इनिंगमधील अंतिम षटक मैदानावरती सुरू होईल. यावेळेस जरूर नियंत्रणामध्ये कुठेतरी अभाव पाहायला मिळतोय. पडल्यानंतर चेंडू ऑफस्टिकच्या खूपसा बाहेर गेला. यस इट इज इट्स ऑन वाईट. अतिशय निष्पक्ष असं पंचगिरी मैदानावरती आजच्या या रात्रीमध्ये पाहायला मिळालंय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज झाला. यावेळेस मात्र चांगला फटका जरूर पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू खाली येईल तोपर्यंत निश्चितपणे एक धाव मैदानावरती पाहायला मिळते. 34 रन ऑन स्कोरबुक. अंतिम षटक या इनिंग मधील मैदानावरती सुरू आहे. अंतिम षटक म्हटल्यानंतर खऱ्या अर्थानं निर्माणीचं षटक असतं, ज्या षटकामध्ये फलंदाजांना मोठे फटके लगावणं गरजेचं असतं. कारण एक बिग स्कोर, एक बिग टोटल जर मैदानावरती लागली तर आणि तरच या सामन्यामध्ये तुम्हाला चुरस निर्माण झालेली पाहायला मिळू शकते. यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय. चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर. व्हॉट अ फॅन्टास्टिक सिक्स. कम ऑन डीजे. खऱ्या अर्थानं लॉंगॉनच्या दिशेने एक मोठा फटका लागवलेला आपण पाहिला. आसमान दाखवलाय. निश्चितपणे कमबॅक केलं यावेळेस फलंदाजाने. कारण खऱ्या अर्थानं गेल्या षटकामध्ये चांगली गोलंदाजी झाली होती, पण त्यानंतर पुन्हा एकदा फलंदाजांनी केलेलं कमबॅक हे वाखाणण्याजोगं पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाज सुशील मात्र याच्यावरती दडपण. यावेळेस सेम स्ट्रोक सेम रिझल्ट. वन ऑफ बिगी आउट ऑफ द पार्क. कम ऑन डीजे. थँक्यू सो मच. जबरदस्त हिट आपण पाहतो. सेकंड इन रो. 2 षटकार लागोपाठच्या 2 चेंडूवरती लगावलेत आणि खऱ्या अर्थानं गोलंदाजाला विचार करण्यासाठी भाग पाडले. 2 बिग हिट, 2 बिग स्ट्रोक वाईडिश लॉंग ऑन सीमा रेषेच्या बाहेर. जबरदस्त षटकार. चार्जअप केलंय स्वतःला आणि संघाला धावसंख्येमध्ये बदल. यावेळेस पुन्हा एकदा मोठा फटका. सेम स्ट्रोक लागोपाठचे 3 षटकार. व्हॉट अ फॅन्टास्टिक बिगी. थँक्यू सो मच. आकाश तवसळकर आपण पाहतोय वैयक्तिक 40 धावांवरती खेळताना पाहायला मिळाला आणि खऱ्या अर्थानं लागोपाठच्या 3 चेंडूंवरती 3 षटकार. यावेळेस मात्र आपण पाहतोय नजाकत बरा स्ट्रोक जरूर पाहायला मिळाला होता. झेल सोडला गेलाय. स्ट्राईक रोटेट करण्याच्या प्रयत्नामध्ये रनआउट जरूर पाहायला मिळणार. यासाठीच रनआउटची विकेट मैदानावरती पाहायला मिळते. थँक्यू सो मच डीजे मास्टर. आपण पाहतोय अंतिम षटक आणि यावेळेस मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतो. निश्चितपणे केवळ एका धावेवरतीच समाधान संतुष्टी मानावी लागेल आणि खऱ्या अर्थानं पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पहिली इनिंगच्या समाप्तीनंतर पूर्वार्धाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण पाहिलं तर गुणलेखक मित्र विराज सके आणि त्याचबरोबरीने दरणे गुरुजी आपल्याला सांगतायत की 4 षटकांनंतर धावफलकावरती 54 धावा लागल्यात. 54 रन ऑन स्कोरबुक. 55 रन्स रिक्वायर्ड इन 24 डिलिव्हरीज. 4 षटकांचा सामना जरूर असणार आहे आणि यानंतर पुन्हा एकदा पुढच्या 2 षटकांच्या समालोचनासाठी मी आमंत्रित करतोय आमचे ज्येष्ठ समालोचक
पोलीस मित्र निश्चितपणे विकासजी साखरकर यांच्याकडे. ओव्हर टू विकास सर. धन्यवाद. धन्यवाद यश. तत्पूर्वी मी टॉससाठी आमंत्रित करतोय तुडाल विरुद्ध रहाटले. दोन्ही संघाच्या कर्णधारांनी यायचं आहे नाणेफेक करण्यासाठी. अतिशय महत्त्वपूर्ण लढत असणार आहे ती, कारण त्या संघांमधील जो संघ विजेता होईल तो क्वालिफाय होणार आहे परवा खेळण्यासाठी. नॉकआउट टुर्नामेंटसाठी तो क्वालिफाय होणार आहे. तुडाल वर्सेस रहाटले. दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती आहे नाणेफेक करून घ्यायची लागलीच. पहिल्या इनिंगचा खेळ या ठिकाणी समाप्त झालेला आहे आणि पहिल्या इनिंग्समध्ये आपण बघितलं 24 चेंडूत 54 धावा तब्बल जमवल्या होत्या त्या प्रथम फलंदाजी करताना चौल नागाव चॅलेंजर संघाने आणि 55 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे ते करण 11 झारखंड संघाच्या समोर. त्यांची सलामीची जोडी आपण बघतोय. दोन्ही खतरनाक सलामीवीर ज्यांची गणना या अलिबाग तालुक्यातील सर्वोत्तम खेळाडू मंचच्या काही जे निवडक यादी आहे त्यांमध्ये होत असते असे हे दोन्ही सलामीवीर आपण बघतोय. निशांत कडवे आणि सुमित भगत. निशांत कडवेला आपण बघितलं होतं तर अलिबाग तालुक्यातील पहिला बाईकमॅन होण्याचा जो मान होता तो त्याच्या नावावर आहे आणि त्याच्या समवेत आहे आपण गतवर्षी जो क्रिकेटपासून काहीसा अंशी दूर राहिला होता तो सुमित भगत. या वर्षात मात्र तो त्याच जोमाने फलंदाजी करताना दिसतोय सर्वांना. रहाटले संघाचा कर्णधार उपस्थित झालाय. मी विनंती करतोय तुडाळ संघाच्या कर्णधाराला सतीश थळे यांच्या हस्ते नाणेफेकीचा कौल होईल. मी अक्षय 11 तुडाळ संघाच्या कर्णधाराला विनंती करतोय आपण त्वरित यायचं आहे आणि पंचांना विनंती असेल सर सामना लगेच सुरू करून घ्या. पहाट झाले. पाणी नंतर द्या मोहम्मद भाई, नंतर द्या. मागितलं की देऊ, वेळ झालाय. 24 चेंडूत 55 धावांची आवश्यकता आपल्याला बघायचं या ठिकाणी. दोन्ही सलामीवीर कडक सलामीवीर आहेत दोन्ही, पण कशा पद्धतीने सामोरे जातात आकाश तवसाळकर आणि त्याच्या साथीदारांना. कारण मागच्या मॅचमध्ये बघितलं होतं आकाश तवसाळकरने एक जबरदस्त अशी गोलंदाजी केली होती आणि आता फलंदाजी सुद्धा त्याने आपल्याला बघायला मिळेल. जबरदस्त अशी फलंदाजी सुद्धा बघितलेली आपण आणि त्याने तब्बल 44 धावा जमवलेल्या आहेत. नॉट आऊट राहिला 44 धावांवर. अतिशय चांगली फलंदाजी बघायला मिळेल. शेवटच्या चेंडूपर्यंत नॉट आऊट राहिला, खेळत राहिला आणि नाबाद 44 धावा जमवल्या होत्या. आणि या आजच्या दिवसातील आपण बघतोय या APL स्पर्धेतील आतापर्यंतचा वैयक्तिक सर्वोच्च धावसंख्या जमवलेल्याने आकाश तवसाळकर याने आपल्या नावावर. पहिला चेंडू आकाश तवसाळकरचा राईट हँडेड ओव्हर द विकेटचा मारा असणार आहे. पहिला चेंडू बघितला गुडलँड स्पॉटवर टप्पा पकडते आणि टप्पा पडल्यानंतर काहीसा बाउन्स होतोय. अतिशय चांगला फलंदाजी बघायला मिळायच्या अगोदर एक अतिशय फलंदाजी बघितल्यानंतर एक उत्कृष्ट अशी गोलंदाजी सुद्धा बघायला मिळते त्याच्याकडून. पहिल्याच चेंडूवर अप्रतिम असा चेंडू काढला होता आणि त्याच्याकडे त्या चेंडूवर निशांतकडे मात्र काही उत्तर नव्हतं. परंतु निशांत सुद्धा एक जबरदस्त असा फलंदाज आहे. कोणत्याही प्रकारच्या चेंडूंवर खेळण्याची त्याची क्षमता आहे. आणि बघतोय आपण दुसऱ्या चेंडूवर भिरकावून दिला चेंडू. चेंडू जातोय वन बाउन्स सीमा रेषा पार. झणझणीत खणखणीत लज्जतदार चौकार. थँक्यू डीजे. टॉस जिंकलाय तुडाल संघाने. तुमचा काय निर्णय? प्रथम आम्ही बॉलिंग करू. ठीक आहे, चला ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. तुडाल संघाने प्रथम नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. पहिला चेंडू डॉट गेल्यानंतर मात्र निशांतने बघितलं दुसऱ्या चेंडूवर चांगला झणझणीत असा फटका लगावला आणि चेंडू सरळ डीप मिडविकेटच्या बाहेर पाठवला. सीमारेषा पार केला चौकारासाठी आणि स्वतःचं खातं उघडलेलं आहे आणि संघाचं देखील द्वार उघडलेलं आहे त्याने या चौकारानिशी. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज ताजावर. पुढच्या चेंडूवर सुद्धा जोरदार मारण्याचा प्रयत्न. या वेळेला चेंडू काऊ कॉर्नरची दिशा घेतोय. चेंडू जातोय षटकाराच्या साठी एक झणझणीत असा षटकार.
दुसऱ्या चेंडूवर चौकार, तिसऱ्या चेंडूवर षटकार लगावून आपली काय ताकद आहे हे दर्शवून देतोय तो यावेळेला निशांत कडवे. का त्याला उत्कृष्ट खेळाडूंमध्ये सन्मान दिला जातो अलिबाग तालुक्याच्या. जी अलिबाग तालुक्याची जी तालुका टीम जाते त्यामध्ये हे दोन्ही प्रमुख खेळाडू म्हणून त्या ठिकाणी उपस्थित असतात. आज त्यांचा तो खेळ या मोक्याच्या क्षणी दाखवण्याची अत्यंत आवश्यकता आहे आणि खरोखर निशांत कडवेने ती सुरुवात सुद्धा केलेली आहे. आकाश तावसाळकर बॉलिंग फॉर पुन्हा एकदा. या वेळेला मात्र आकाश चांगलं कमबॅक करतोय. ऑफस्टंप पिचिंग चेंडू टाकला होता. टप्पा पडल्यानंतर ऑफस्टंपच्या बाहेरून काहीसा आतमध्ये चेंडू येते. फलंदाज स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता त्याचा, परंतु त्याला यश मिळत नाहीये. उर्वरित काम यष्टिरक्षक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि हा चौथा चेंडू आपण बघतोय निर्धाव पद्धतीने टाकल्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या गोलंदाजीच्या मार्कवर येतोय. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आहे ती म्हणजे बिनबाद 10 धावा. 10 रन्स विदाउट लॉस. चांगला चेंडू होता. खोलात टाकलेला चेंडू. नक्कीच काही दुर्घटना झाली असती, परंतु तसं काही होता देत नाही, कारण जो स्क्वेअर लेग अंपायरच्या बाजूला जो क्षेत्ररक्षक तैनात केलेला आहे त्याच्या हातातून चेंडू निसटला आणि तोच पर्याप्त वेळ होता दोन्ही फलंदाजांना अतिशय चपलाईने धाव पूर्ण करण्याचा. काहीसं त्यांचं टायमिंग चुकलं होतं धावण्याचं, परंतु त्या ठिकाणी मदत केली ती त्या क्षेत्ररक्षकाने. एक धाव मात्र मिळाली. धावसंख्या झाली ती 11 धावा. तब्बल 55 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे. अतिशय चांगली धावसंख्या, एक चॅलेंजेबल धावसंख्या उभारलेली आहे ती चौल चॅलेंजर नागाव संघाने. या वेळेला जोरदार मारण्याचा प्रयत्न करतो सुमित. टायमिंग व्यवस्थित होत नाहीये, मात्र चेंडू जातोय तो सीमारेषेपर्यंत, फाईन लेग सीमारेषेपर्यंत जातोय. तो जोपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचेल चेंडूपर्यंत तोपर्यंत दोन्ही फलंदाज पळून 2 धावा मात्र पूर्ण करतात. या 2 धावांनिशी आपण बघतोय धावसंख्या झाली ती बिनबाद 13 धावा. पहिल्या षटकाची या ठिकाणी समाप्ती होते आणि पहिल्या षटका अखेरीस धावसंख्या बघतोय आपण 55 धावांसंख्येला. चौल चॅलेंजर नागाव संघाच्या 55 धावसंख्येला उत्तर देताना धावसंख्या झाली ती बिनबाद 13 धावा. म्हणजे जो आवश्यक रन रेट आहे त्या रनरेटला साजेशी अशी फलंदाजी सुरुवात मात्र केलेली आहे. बघूया उर्वरित 3 षटकांचा खेळ येणं बाकी आहे आणि उर्वरित ज्या धावा जमवायच्या आहेत त्या कशा पद्धतीने हे 2 तडाखेबंद फलंदाज जमवतात ते बघायचं आहे. पहिल्या षटकाखेरीस धावसंख्या झाली ती 13 धावा. दुसरं षटक घेऊन येतो एक आपल्या अलिबाग तालुक्यातील आणखी एक सर्वोत्तम खेळाडूंमध्ये ज्याची गणना केली जाते असा मनीष मोकल. रायगड प्रीमियर लीगमध्ये जी अंडर-25 जी प्रीमियर लीग झाली त्यामध्ये सुद्धा त्याने बहारदार कामगिरी केली होती आणि जी रायगड प्रीमियर टेनिसची लीग झाली होती त्यामध्ये सुद्धा एक चांगली कामगिरी केली होती. असा मनीष मोकल या ठिकाणी गोलंदाजीसाठी आलेला आहे. एक अष्टपैलू दर्जाचा हा खेळाडू. बालवीर हाशिवरेमधून क्रिकेट कारकिर्दीला सुरुवात केली आणि आता मात्र तो फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे संघाचं प्रतिनिधित्व करतोय. लेफ्ट हँडेड गोलंदाज आहे. लेफ्ट हँडेड राऊंड विकेटचा मारा करणार आहे. समोर फलंदाज निशांत कडवे. निशांत कडवेने यावेळेला मात्र चेंडू मिडविकेटच्या रोखाने खेळलेला आहे. एक डीप मिडविकेटच्या दिशेने खेळलेला आहे. 1 धाव मिळते आणि या एकेरी धावसंख्येबरोबर धावसंख्या झालेली आहे संघाची 14 धावा. 14 रन्स. लेफ्ट हँड ओव्हर द विकेटचा मारा करतोय. निशांत खेळतोय. एक षटकार आणि एका चौकाराच्या सहाय्याने वैयक्तिक 12 धावांवर आणि सुमित मात्र एका चेंडूचा सामना केला त्याने 2 धावा काढल्या होत्या पहिल्याच चेंडूवर. पटकी हुई गेंद म्हणतात त्या प्रकारे करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु तसा चेंडू टाकण्याच्या प्रयत्नामध्ये त्याचा चेंडूचा टप्पा आणि दिशा भरकटली जाते. पंचांचा इशारा येतोय वाईट बॉलचा. एक अवांतर धावसंख्येत वाढ होते. धावसंख्या झालेली ती 15 धावा. बिनबाद 15 धावा. चांगली सुरुवात झालेली आहे. सावध परंतु आक्रमक अशी सुरुवात केलेली आहे दोन्ही फलंदाजांनी. मनीषचाच पुढचा चेंडू असणार आहे तो सुमितसाठी. फुल टॉस चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमा रेषा पार. चौकार. आता मात्र चांगली धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरले दोन्ही फलंदाज. धावसंख्या झालेली ती 19 धावा. मनीष मोकल याचा थोडासा फुलटॉस पद्धतीचा चेंडू होता. एवढा खराब चेंडूचा टप्पा जो जरा वरती असता तर नक्कीच मात्र षटकार होऊ शकला असता, परंतु थोडा खोलवर टप्प्याचा प्रयत्न केला होता त्यांनी चेंडू टाकण्याचा. लोवर फुलटॉस पद्धतीचा चेंडू, परंतु सुमितकडे आपण बघतो टायमिंग आणि ताकद यांचं संमिश्रण आहे.
हा हा हा, या वेळेला मात्र तो चेंज ऑफ पेस पद्धतीचा चेंडू टाकतोय. फलंदाजाला वाटलं होतं आपण त्याच पद्धतीने चेंडू टोळावू, परंतु त्याने जो वेगात बदल केला होता तो मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने केला होता. फलंदाज देखील बुचकळ्यात पडला, मारला होता जोरदार प्रयत्न, परंतु चेंडूचा आणि बॅटचा कोणताही संपर्क झालेला नाहीये आणि चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्येत कोणतीही वाढ नाहीये, धावसंख्या स्थिर आहे. बिनबाद 19 धावा. या वेळेला सुद्धा जोरदार मारण्याचा प्रयत्न, टायमिंग व्यवस्थित झालेलं नाहीये. क्षेत्ररक्षण मात्र त्या ठिकाणी चांगलं होते. वन बाउन्स चेंडू असं वाटत होतं की सीमारेषा पार होईल, परंतु त्याच वेळेला जो लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहे त्याने चांगलं क्षेत्ररक्षण केलं आणि ज्या 3 धावा महत्त्वपूर्ण होत्या त्या संघासाठी वाचवण्यात यशस्वी ठरलेला आहे. धावसंख्या 20च्या घरात पोहोचते. 20 रन्स ऑन द स्कोरबोर्ड विदाउट लॉस. मनीष मोकल अतिशय चांगली गोलंदाजी करताना दिसतो. एक चौकार जरूर लगावला त्याच्या या षटकामध्ये, परंतु तरी सुद्धा ह्या 2 मोठ्या खेळाडूंना बांधून ठेवण्यात यशस्वी ठरलेला आहे. कोणत्याही प्रकारे मोठा स्ट्रोक जाणार नाही याची दक्षता घेण्याचा प्रयत्न करतोय आणि बघूया आपण तो या प्रयत्नामध्ये कितपत यशस्वी ठरतोय. पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा, जोरदार मारण्याचा प्रयत्न होता, आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न होता. टायमिंग मात्र अचूकता होत नाही. चेंडू मात्र एकेरी धावासाठी होते. स्ट्राईक रोटेट होते. धावसंख्येत 1ची भर धावसंख्या झालेली ती 21 धावा, 21 रन्स. दुसरं षटक चालू आहे. 55 धावा जमवायच्या आहेत. आता मात्र गिअर बदलून फलंदाजी करावी लागेल, कारण 21 धावा धावफलकावर आलेल्या आहेत आणि अद्यापही 34 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा आखूट टप्प्याचा चेंडू, बॅटची एज घेतोय, चेंडू हवेत जातोय, चेंडू थर्डमॅनच्या क्षेत्रामध्ये जातोय आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा मिसअंडरस्टँडिंग दोन्ही फलंदाजात होते. कशीबशी 1 धाव मात्र पूर्ण केली जाते. धावसंख्येत 1ची वाढ आणि दुसऱ्या षटकाच्या अखेरीस आपण बघतोय धावसंख्या होती ती बिनबाद 22 धावा. तब्बल 12 चेंडूंचा खेळ संपलेला आहे आणि 22 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. उर्वरित 12 चेंडूंमध्ये तब्बल 33 धावांची आवश्यकता आहे. बघूया हे 2 कसलेले फलंदाज 12 चेंडूत कशा पद्धतीने 33 धावा पूर्ण करतात. त्या जोपर्यंत नवीन गोलंदाज गोलंदाजीला येईल तोपर्यंत घेऊन चलतोय मी पुन्हा एकदा आमचे साथी समालोचक यश मापगावकर यांच्याकडे. धन्यवाद. निश्चितपणे सर आपण पाहतोय मैदानावरती 12 चेंडूंवरती 33 धावांची गरज आहे. 33 धावा केल्यात तरच तुम्ही या सामन्यामध्ये विजयी होणार आहात. स्पर्धेचा नियम आहे कंपल्सरी चेसिंग. तुम्हाला या सामन्यामध्ये जिंकायचं असेल तर तुम्हाला येणाऱ्या 12 चेंडूंवरती 33 या धावा कराव्याच लागतील. नॉकआउट सामने आपण पाहिले तर खऱ्या अर्थानं या सामन्यामध्ये निश्चितपणे दोन्ही संघांना यावेळेस 50-50 हा सामना मैदानावरती रंगलाय. खऱ्या अर्थानं दोन्ही संघांना परिपूर्ण संधी दिली गेल्या. यावेळेस आपण पाहिलं 2 षटकं येणं बाकी आहेत आणि खऱ्या अर्थानं रजनी क्रिकेटचा हा अनुभव, हा थरार आपण या मैदानावरती अनुभवतोय. सन्मान्य छोटम शेठ यांच्या माध्यमातून हे आयोजन आणि खऱ्या अर्थानं तरी सुद्धा आपण पाहिलं तर 5:30 वाजलेत आणि अजूनही क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक हे आपल्याला पाहायला मिळालेत. अजय चौलकर गोलंदाजी करण्यासाठी आलाय. सुमित भगत बाहुबली स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. राईट अमाउंट द विकेट. पहिला चेंडू यावेळेस मात्र आव देखान धाव. चेंडू जातो सीमारेषेच्या बाहेर. षटकार. थँक्यू सो मच DJ ऋषी. खऱ्या अर्थानं आपण पाहिला तर पहिल्या चेंडूवरती गती परिवर्तन करण्याचा प्रयत्न आणि फलंदाजाने अगदी अचूकरित्या या चेंडूवरती आपण पाहिलं तर एक षटकार लगावलाय. अजय चौलकर याच्यावरती यावेळेस मानसिक दडपण पाहायला मिळणार का? यावेळेस मात्र क्विकर 1 पद्धतीचा चेंडू. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर खऱ्या अर्थानं गती परिवर्तन केलं होतं, पण त्यानंतर गतीनं बीट केलाय सुमित भगतला. बाहुबली ज्याला म्हटलं जातं खऱ्या अर्थानं अनेक
धावफलकावरती आपण पाहतोय 34 धावा धावफलकावरती लागल्यात. मी खऱ्या अर्थानं म्हटलं होतं सुमित भगत बाहुबली ज्या पद्धतीने त्याने मैदानावरती षटकार लगावलेत, खऱ्या अर्थानं आतापर्यंत आपण पाहिलं तर अजय चौलकरच्या गोलंदाजीवरती पहिल्या चेंडूवरती षटकार, त्यानंतर त्याने निर्धाव चेंडू टाकला आणि त्यानंतर पुन्हा एकदा सुमित भगतचा क्लास स्ट्रोक षटकार पाहायला मिळाला. डीप स्क्वेअर लाईक बाउंड लाईनच्या वरून चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. थँक्यू सो मच डीजे मास्टर, थँक्यू. आपण पाहतोय मैदानावरती धावफलकावरती आतापर्यंत 40 धावा धावफलकावरती अलॉंग द कार्पेट खेळण्याचा प्रयत्न जरूर क्षेत्ररक्षण चांगलं आणि अव्वल दर्जाचं पाहायला मिळतंय. खऱ्या अर्थानं दॅट्स कॉल्ड द क्रिकेट. षटकार आला त्यानंतर निश्चितपणे चांगल्या चेंडूला सन्मानपूर्वक खेळला, स्ट्राईक रोटेट झाली आणि मैदानावरती 41 धावा लागल्यात. 55 धावांचे आव्हान आहे. अशा स्थितीमध्ये या षटकामधील अंतिम एक चेंडू येणं बाकी. अजय चौलकर ऑन अ बॉलिंग मार्क. यावेळेस फटका जरूर फसला होता आणि मैदानावरती आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं झेल झाला असता तर निश्चितपणे चित्र काही वेगळं असतं. मात्र क्रिकेटमध्ये जर तर या गोष्टींना काही किंमत नाही आहे मित्रांनो. 3 षटकं पूर्ण धावफलकाचा विचार केला तर धावफलकावरती 43 धावा लागल्यात. येणाऱ्या 6 चेंडूंवरती जिंकण्यासाठी गरज आहे ती 12 धावांची. खऱ्या अर्थानं 55 धावा करायच्या आहेत आणि अशा स्थितीमध्ये दोन्ही संघाने आपापली रणनीती जरूर आखली. मी विनंती करतोय की टीम मीटिंग्स न घेता जरूर या सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात करा. खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल आजच्या या रजनी क्रिकेटमध्ये आमचे गुणलेखक मित्र विराज सखे, त्याचबरोबरीने दर्णे सर यांचं, त्याचबरोबरीने ज्याने अलिबाग टेनिस क्रिकेटवरती आजच्या रजनी क्रिकेटचा स्कोर अपडेट केला असा यंगस्टर रोहन भगत, एक जबरदस्त खेळाडू आहे अलिबाग तालुक्यामधील. त्याचप्रमाणे डीजे मास्टर ऋषी आणि मैदानावरती आपण पाहतोय जे पंच आपल्याला पाहायला मिळालेत. मुंबई क्रिकेट असोसिएशनचे पंच आजच्या या रजनी क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर खऱ्या अर्थानं त्यांच्या मार्फत निष्पक्ष पंचगिरी पाहायला मिळाले. शांत डोक्याने या थंडीमध्ये चांगलं अंपायरिंग पाहायला मिळालंय. मी विनंती करतोय चला मैदानावरती पुन्हा एकदा खेळाला सुरुवात करा. येणाऱ्या 6 चेंडूंवरती 12 धावांची गरज. पंचांना देखील माझी विनंती आहे की मैदानावरती खेळ सुरू करा, त्वरित सुरू करा, कारण यानंतर आपल्याला आणखीन 2 सामने खेळवायचे आहेत. अंतिम षटक मैदानावरती सुरू होत आहे. निर्वाणीचा षटक आहे. धावा रोखायच्या आहेत आणि प्रतिस्पर्धी खेळाडूला धावा बनवायच्या आहेत. अशा स्थितीमध्ये सुमित भगत ज्याने आतापर्यंत 3 षटकार लगावले आणि मैदानावरती स्ट्राईक वरती पाहायला मिळाला. येणाऱ्या 6 चेंडूंवरती 12 धावांची गरज. मंदार गोलंदाजी करण्यासाठी आला. अंतिम षटकाची धुरा त्याच्या खांद्यावरती सोपवल्या आणि खऱ्या अर्थाने या षटकामध्ये 12 धावा करायच्या आहेत. सुमित भगत तयार झाला. या षटकाला पुन्हा एकदा सुरुवात होते. अंतिम षटक मैदानावरती सुरू. यावेळेस आपण पाहतोय शॉट ऑफ द नाईट. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय 6 धावांसाठी. युथ 6. कम ऑन डीजे. थैंक यू सो मच डीजे मास्टर. आज ना छोडेंगे दम दमादम. जबरदस्त स्ट्रोक मैदानावरती पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं मॅच डिसाइडिंग स्ट्रोक म्हणावं लागेल. अजूनही येणारे 5 चेंडू शिल्लक आहेत. 6 धावांची गरज आहे. जर गोलंदाजाने चमत्कारिक गोलंदाजी मैदानावरती केली तर त्याच्या संघाला तो निश्चितपणे विजयी प्राप्त करून देऊ शकतोय. यावेळेस पुन्हा एकदा चेंडू जातोय सीमारेषेच्या बाहेर. युथ 6 षटकार.
ठाऊक कॉर्नरच्या वरून गेलेला जबरदस्त हिट. कम ऑन डीजे. धन्यवाद 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 डीजे मास्टर. या मॅच मध्ये खऱ्या अर्थानं सुमित भगतचं वादळ मैदानावरती पाहायला मिळालं, ज्याने आतापर्यंत आपण पाहिलं तर 5 षटकार लगावले, 1 चौकार लगावला आणि वैयक्तिक 29 धावा